सर्वांना जय श्रीराम. मागील भागामध्ये आपण श्री संकटेश्वर या देवस्थानची माहिती पाहत असताना श्रीरामावर आलेले संकट कसे निवारण झाले ते बघितले. या तीर्थक्षेत्री येताना दर्शनासाठी येणारे भाविक भक्त प्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊन नंतर मुख्य मंदिरात जातात. उजव्या सोंडीचा व 10 हातांचा श्री गणेश जागृत देवस्थान आहे. श्रींचे मंदिर हे प्राचीन हेमाडपंथी बांधकामात झाले असून आपण बघितले तर त्यावेळी वास्तुशास्त्र किती प्रगत होते हे पाहिल्यानंतर समजते. एका उमललेल्या कमळाच्या फुलामध्ये हे मंदिर उभारलेले आपल्याला दिसते. दगडावरील व खांबावरील कोरीव काम व कलाकुसर बघून तर मन अचंबित होते. आपल्या पूर्वजांचा हेवा वाटावा असं सुंदर बांधकाम बघायला मिळतं. श्रींची मूर्ती अखंड दगडाच्या कोरीव कामात सिंहासनासहित असून नक्षीकाम अत्यंत सुरेख आहे. हे दर्शन घेतल्यानंतर आपण जातो तो मुख्य मंदिरामध्ये. आता मुख्य मंदिर हे जेथे प्रभू रामचंद्राच्या स्वहस्ते वाळूचे शिवलिंग स्थापन केले आहे. या भव्य आणि दिव्य मंदिराची बांधकाम बऱ्याच वेळा झालेले आपल्याला आढळते. शिवलिंग तेच असून काळाच्या ओघात मंदिराची बांधकाम देवगिरीचे राजे राजाराम देवराय यादव यांनी आज उभ्या असलेल्या मंदिराची बांधकाम केलेले आढळते. पूर्वी मुख्य मंदिर हेमाडपंथी स्वरूपाचे होते. बाजूची काही मंदिरे अलीकडील काळातील असली तरी मुख्य मंदिरापेक्षा लहान आहेत. मुख्य मंदिरासमोर प्रचंड मोठा नंदी आहे. भारतात कोठेही असा नंदी शोधून सापडत नाही. या नंदीचे देखील काही विशेष महत्त्व आहे. त्याचे प्रथम दर्शन घेऊन आपण मुख्य दरवाजातून प्रवेश करताच सभामंडपात कासवाचे दर्शन घेऊन पुढे गाभाऱ्यात प्रवेश करतो आणि ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय श्री संकटेश्वर या नावाचा नामघोष करत भाविक दर्शन घेतात. मन तृप्त होते, प्रसन्न होते, आपण कृतार्थ होतो. भाविक आपल्या मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतात. आता हे दर्शन घेतल्यानंतर बाजूच्या एक मंदिर आहे. ते मंदिर श्री रामेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर मुख्य मंदिराचे बांधकाम समकालीन आहे. यासही मोठा पौराणिक इतिहास आहे. या मंदिराला समोर पडवी असून मंदिरात प्रवेश करताच दगडाचे कोरीव असे शिवलिंग आपल्याला दिसते. सातवाहन नगरी म्हणजे पैठण येथील शालिवाहन गौतमी सातकर्णी नावाचा राजा एकदा संकटेश्वर येथे दर्शनासाठी आले असताना प्रभूच्या हस्ते बनवलेले वालुकामय शिवलिंग पाहून त्यांना कल्पना सुचली की हे शिवलिंग काढून त्या ठिकाणी दगडाचे कोरीव शिवलिंग बसवावे. ठरल्याप्रमाणे काही दिवसांनी त्यांनी दगडाचे सुंदर कोरीव शिवलिंग बनवून बसवण्याचा प्रयत्न केला. परंतु वालुकामय शिवलिंग तर निघाले नाही. मात्र त्यातून अनेक चमत्कार त्या ठिकाणी झाले. आज हे वालुकामय शिवलिंग जर बघितले तर त्या पिंडीचा कोपरा फुटलेला आपल्याला दिसत होता, परंतु आज या कुटिंग केल्यामुळे आपल्याला दिसत नाही. श्री संकटेश्वर महादेवाचे गौतमी सातकर्णी राजाला स्वप्नात जाऊन दृष्टांत दिला की जे वालुकामय शिवलिंग प्रभू रामाने स्वहस्ते तयार केलेले आहे, तो जर काढण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या कुळाचा पूर्ण नाश होईल. गौतमी सातकर्णी राजा खूप घाबरला आणि बाजूला रामेश्वराच्या नावाने शिवलिंगाची स्थापना केली आणि तयार केलेले कोरीव शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. हेच ते गौतमी सातकर्णी राजाचे रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस एक सर्वसाधारण ओट्यावर मुंजाबाचे देवस्थान आहे. जेथे पिंपळ वृक्षाचे झाड असते तेथे मुंजाबाचे स्थान असते असे हिंदू धर्मात मानतात. तेव्हा हे मुंजाबाचे स्थान म्हणजे पिंपळ वृक्ष. ग्रंथातील उल्लेखावरून संस्कृतमध्ये अश्वस्थ वृक्ष हा वृक्ष म्हणजे हा पिंपळ वृक्ष हा प्रचंड मोठा होता. या वृक्षाची अर्धी सावली किनाऱ्यावर तर अर्धी सावली नदीतील पाण्यात पडत होती. याच झाडाखाली प्रभू राम मायावी राक्षसाचा वध केल्यानंतर महादेवाची आराधना केल्यानंतर विश्रांतीसाठी बसले होते. या झाडाखाली लक्ष्मणाने प्रभू रामांना विश्रांती घेताना बघितले होते. दृष्टादृष्ट होताच एकमेकांना प्रेमालिंगन दिले होते. त्यांच्या बाजूलाच प्रचंड मोठा लिंबाचा वृक्ष आपल्याला दिसतो आहे. आजही भाविक मोठ्या श्रद्धेने या लिंबाच्या वृक्षाला आलिंगन देऊन दर्शन घेतात आणि कृतार्थ होत असतात. याचप्रमाणे आता या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम, काकडा आरती, विष्णू सहस्रनाम आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा मोठा या ठिकाणी उत्सव होत असतो आणि त्यानिमित्त
हबप सोनाली दिदी चकलांबा यांचंही या ठिकाणी श्री देवी भगवती कथा या कार्यक्रमाचं मोठं आयोजन केलेलं असून या ठिकाणी विविध या ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती आहे की आपणही या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये प्रभू रामाच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या या गंगातटी आपण एकदा अवश्य भेट द्या आणि दर्शनाचा गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओजरं ग्रामो राञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गलं